घरभेदी वगैरे हा विषय मी मनामध्ये घेत नाही। लढायचं म्हणलं तर लढण्याची तयारी माझी आहे आणि अन्यायाच्या विरोधात लढायचं असेल तर जेव्हा हा विषय घेऊन मी लढणार आहे आणि जिंकणार सुद्धा आहे, त्याचा फायदा या 64 लोकांना होईल, ज्याच्यात काही जवळचे आहेत, काही लांबचे आहेत। पण राजकीय द्वेषातून केलेली कारवाई याच्या विरोधात लढण्याची भूमिका आणि जबाबदारी एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून माझी आहे आणि मी 100% लढणार आणि जिंकणार सुद्धा आहे। तुम्ही जी यात्रा काढली बेरोजगारी इतक्या मुद्द्यांवरती, त्या यात्रेला प्रतिसाद मिळाला, त्याच्यामुळे अशा पद्धतीने त्याच्यानंतरच तुम्हाला ही नोटीस आली आणि त्यामुळे चौकशीला असं सर्व कार्यकर्त्यांचं लोकांचं मत आहे आणि खरंच हा हेतू नाही तर या हेतूतून माझ्यावर कारवाई केली असेल तर मी ईडीचे आभार व्यक्त करतो की जे विषय आम्ही सर्वांनी मिळून घेतलेत ते महत्त्वाचे आहेत आणि लोकांना ते पटत आहेत आणि कदाचित लोकांना पटत आहेत म्हणून काही लोकांना ह्या गोष्टी पटत नाहीत, म्हणून कदाचित जर कारवाई केली असेल तर मी ईडीचं स्वागत करेल। पण ईडीच्या अधिकाऱ्यांचं याच्यामध्ये कुठेही काही नाही, त्यांना जे काही सहकार्य करायचं आहे ते 100% मी करेल। रोहितजी, तुम्ही म्हणता की आम्ही कार्यकर्त्यांना सांगतोय गर्दी करू नका, मात्र जर स्वतंत्र संख्येने कार्यकर्ते येत असतील, उद्या जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर राष्ट्रवादीची भूमिका काय असणार आहे? कारण राष्ट्रवादीचं कार्यालय आणि ईडी ऑफिस अवघ्या काही मीटरच्या अंतरावर आहे। स्वतः शरद पवार तुमच्यासोबत उपस्थित असणार आहेत, त्यामुळे काय सांगाल, काय आवाहन कराल? आम्ही विनंती करू शकतो, आमचे कार्यकर्ते हे काय भाड्याचे कार्यकर्ते नाहीत, आम्ही काय गाडीत बसून त्यांना आणणार नाहीत, आलेत तर ते स्वतः येतील, फक्त विनंती करू शकतो। पण एक सांगतो, आमचे कार्यकर्ते हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यासाठी नेहमी ते तयार असतात। कोणावर अन्याय होत असेल, तो साधा एखादा शेतकरी असू द्या, विद्यार्थी असू द्या, युवा असू द्या, नाहीतर एखादा त्यांचातलाच एक आमदार असू द्या, ते नेहमी पुढाकार घेतात। आम्ही जास्तीत जास्त विनंती करू शकतो, पण एक तुम्हाला सांगतो, इथं आल्यानंतर कुठलीही चुकीची गोष्ट ते करणार नाही असाही विश्वास आमच्यासारख्याला आहे। पण तरीसुद्धा विनंती करतो की उद्या कुणीही या मुंबईमध्ये गर्दी करू नये। धन्यवाद।